वळूया पुढच्या बातमीकडे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजलं। हुंड्यासाठी एका निष्पाप मुलीचा बळी गेला। आई वडिलांची लाडकी लेक कायमची हे जग सोडून निघून गेली। पण महाराष्ट्रानं पाहिलेलं हुंडाबळीचं हे काही प्रकरण पहिलंच नाहीये। या दरम्यान अनेक बळी देखील जात असतात। अशा अनेक वैष्णवी जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळतात। पण भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी मराठा समाजानं लग्नासंदर्भात एक आचारसंहिता आणली। याच आचारसंहितेचं पहिलं संमेलन अहिल्यानगरमध्ये पार पडलं। याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या होते आणि राज्यभर पसरते ती सामाजिक अस्वस्थता। विवाह संस्थेतील अनावश्यक बडेजाव आणि राक्षसी हुंडा प्रथेला कुठेतरी अटकाव घालणं गरजेचं असल्याचं अहिल्यानगरच्या मराठा समाजाला वाटतं आणि त्यानंतर लागू होते ती लग्न आचारसंहिता। हीच लग्न आचारसंहिता तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज अहिल्यानगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये लग्न आचारसंहिता संमेलन देखील पार पडले। हुंडाबळी, मानसिक आणि शारीरिक छळ या सगळ्याला बगल देण्यासाठी मराठा समाजाने एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललंय। ते म्हणजे मराठा लग्न आचारसंहिता। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025 पार पडलं। या आचारसंहितेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भर देण्यात आलाय पाहूया। लग्न सोहळा 300 ते 500 लोकांमध्ये करा। साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करा। प्री वेडिंग करू नये। लग्न वेळेतच लावा। नवरा नवरीला हार घालताना उचलण्याचे प्रकार बंद करा। लग्नात हुंडा देऊ घेऊ नये। कर्ज काढून लग्नाचा खर्च नको। डीजे लावू नये। पारंपरिक वाद्याचा वापर करा। वरातीपुढे दारू पिऊन धिंगाणा घालणं बंद करा। लग्नात वधूवर पित्यानेच फेटा बांधावा। लग्नात मोठ्या व्यक्तींच्या हस्ते सोन्याच्या किंवा महागड्या वस्तू देण्याचा देखावा नको। रोख स्वरूपात आहेर करावा। अन्नाची नासाडी नको। घर संसार देण्यापेक्षा मुलीच्या नावे एफडी करा। सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करावा। सासरकडच्यांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये। या काही प्रमुख बाबींचा उल्लेख आचारसंहितेत करण्यात आलाय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाने लग्नासाठी आचारसंहिता घालून दिली। याच आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचा घाट घालण्यात आला। या संमेलनाला हबप भास्करगिरी महाराज, हबप जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते। सर्व जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळदाणी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आपल्याला प्रत्येक समाजामध्ये कुठेतरी असा एक उपक्रम हाती घेतला पाहिजे। समाजाचे संमेलन झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा, तिच्या नावाने एफडी करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणा दृष्टिकोनातून असा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजा बाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेला आहे। या आचारसंहितेचं स्वागत करत ही काळाची गरज असल्याचं मत महिला वर्गाने नोंदवलंय। ते संमेलन अशी खरंच महाराष्ट्रभर म्हणेल किंवा मी तर म्हणते पूर्ण भारतभर होणं गरजेचं आहे आणि फक्त मराठा समाजातच का व्हावी, सगळे समाज मिळून ही संमेलनं झाली पाहिजे। सगळ्यांच्या मध्ये आपल्या महिलेला, आपल्या आईला आणि आपल्या लेकीला वाचवण्यासाठी असेल किंवा जो ज्याच्या नजरेमध्ये महिलांबद्दल आदर नसेल तो आदर खरंच राहिला पाहिजे। मुलीच्या वडिलांवर लग्नाचा जो खर्च असतो तर म्हणजे अशा कार्यक्रमातून त्यांचा खर्चाचा बोज कमी होईल। त्यांच्या खांद्यावर जे कर्ज असतं ते फेडण्यास त्यांना मदत होईल आणि हे जे अशी प्री वेडिंग शूटिंग वगैरे असतं हे बंद व्हायला पाहिजे पूर्णपणे। आपणच त्याची सुरुवात केली पाहिजे। या आचारसंहितेचं सर्वांनी आचरण करणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी व्यक्त केलंय। मराठा समाजानं या आचारसंहितेची सुरुवात जरी केलेली असली तरी ही संहिता सर्व समाजानं, सर्व धर्मातल्या लोकांना पाळली पाहिजे असं माझं मत आहे। आज गावामध्ये डीजे जर लावला, माझ्या गावामध्ये हायस्कूल समोर 2 तास डीजे वाजत होता आणि मुलं नाचत होते। त्या हायस्कूल मधल्या मुलांनी शिकायचं का? शिक्षकांना शिकवता येत नाही आणि लग्न म्हणजे इतकं प्रचंड गोंधळाची गोष्ट आज झाली आहे। बोल भूमातेची पूजा
मंगलाष्टक, सर्व नद्यांचे आशीर्वाद, अग्नीला 7 फेऱ्या म्हणजे ऊर्जेची पूजा. मला वाटतं वन संवर्धन, भूसंवर्धन, जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या जगाची समस्या आहे. त्या समस्येचं उत्तर आमच्या लग्न सोहळ्यामध्ये दिलेलं होतं. आणि दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न सोहळ्यात आता दिसते. त्या व्यसनाधीनतेला सुद्धा कमी करण्याची गरज आहे. केवळ मराठा समाजानेच नाही तर सर्व समाजाच्या मंडळींनी आचरणात आणावी अशी ही आचारसंहिता आहे. एका दुःखद घटनेतून प्रेरणा घेऊन चुकीच्या रूढींवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय आणि त्यासाठी घालून देण्यात आलेली लग्न आचारसंहिता तितकीच महत्वाची ठरते. मात्र मराठा समाजाकडून या लग्न आचारसंहितेला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील बोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर.